नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी सगळी तयारी झालेली आहे. सगळे पक्ष आता प्रचाराला लागले आहेत. अर्ज भरून झाल्यानंतर आता अर्ज मागेही घेतले गेले आहे. अर्ज मागे घेतल्यावर सगळीकडे हे पाहायला मिळालं की महायुतीचे राज्यात विविध महानगरपालिकांमध्ये मिळून 68 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत. कदाचित 1-2 उमेदवार जास्तही असतील. त्यांच्यासमोर कुणी उमेदवारच नाही. यावरून राज्यात राजकारण तापलेलं आहे. लोकशाही जिवंत राहिलेली नाही. आता अशाच पद्धतीने निवडणुका होणार, पैशाचा खेळ होतो आहे, आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागू, अशी सगळी वक्तव्य आता ऐकू येऊ लागलेली आहेत. मनसेच्या अविनाश जाधव यांनी दंडाला काळ्या फिती बांधून निषेधही नोंदवला. प्रामुख्याने या बिनविरोध ठरलेल्या उमेदवारात भाजपचे 44, एकनाथ शिंदेंचे 22 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 असे उमेदवार विजयी ठरल्याचं सांगितलं जातं. त्यावरून सगळ्या विरोधी पक्षांनी रान उठवलेलं आहे. पण त्यात उभाटा आणि मनसेचा आवाज अधिक टोकाचा आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपा आणि शिंदे गटाच्या युतीचे 15 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं म्हटलं जाते. हे सगळे नेमके कशामुळे घडले असा प्रश्न निर्माण होतो. बिनविरोध निवडून आले म्हणजे प्रतिस्पर्धी बिचाऱ्या उमेदवारांवर दबाव आला, त्यांना धमक्या मिळाल्या म्हणून त्यांनी अर्ज मागे घेतले, असं एक वरवरचं विश्लेषण केलं जातं. प्रत्यक्षात हेच खरं त्यामागचं कारण आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. जर प्रतिस्पर्धी उमेदवार हे अर्ज मागे घेणार आहेत तर त्यांनी तिथल्या स्थानिक नेतृत्वाला याची माहिती दिलेली आहे का? बरं, ज्यांनी धमक्या मिळाल्या, दबाव आला म्हणून अर्ज मागे घेतले, त्यापैकी कुणीही समोर येऊन पत्रकारांसमोर आपल्यावर दडपण आलं अशी माहिती दिलेली नाही. एकही उमेदवार असा समोर आलेला नाही. तो का असा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. एवढंच नव्हे तर उलट असं म्हटलं जातं की तिथे विरोधी पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे एकतर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले गेले किंवा अर्ज भरलेच गेले नाहीत. मग याला फक्त बिनविरोध विजयी ठरलेले उमेदवार किंवा त्यांचे पक्षच जबाबदार आहेत असं कसं काय म्हणता येईल? एकीकडे राज आणि उद्धव आणि काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेच्या नावाने टाळू फोडत असताना दुसरीकडे मात्र त्यांचे शिलेदारांनी मैत्री जपून आपल्याच उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावल्याची चर्चा आहे. ज्यामुळे प्रचार सुरू होण्याआधीच भाजपा आणि शिवसेनेचे 1-2 नाहीत तब्बल 15 नगरसेवक निवडून आले. या सगळ्यात सर्वात महत्त्वाची भूमिका कुणी निभावली आहे हे समोर यायला पाहिजे. कोण आहेत ज्यांनी भाजपा, शिवसेना, एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांसमोर आपला उमेदवारच उभा राहू नये याची काळजी घेतली? त्यात असंही म्हटलं जातं की काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे जिल्हा आणि पालिका नेतृत्वाचा चेहराच नसल्याने त्यांनी एक प्रकारे भाजप आणि शिवसेनेला मदत केली. ते खरे असले पाहिजे, कारण बिनविरोध निवडून आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार यांच्याकडून तिखट अशा प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. मुळात हा प्रश्नच विचारला गेलेला नाही की जे उमेदवार बिनविरोध जिंकले त्यांच्या विरोधात उभं कोण होतं. ज्यांचा या बिनविरोध निकालांवर आक्षेप आहे त्यांनी आपले किती उमेदवार या बिनविरोध विजयी उमेदवारांच्या विरोधात उभे केले हे सांगितले पाहिजे. त्या उमेदवारांनी अर्ज मागे का घेतले याची कारणेही सांगावीत. त्या अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांना जाब विचारावा, तो विचारल्याचं कुठेही दिसत नाही. मग संशय येतो की सगळी मिलीभगत आहे की काय? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतच हे घडलेलं आहे असं नाही, अनेक महानगरपालिकात ते घडलेलं असलं पाहिजे. आपली ताकदच महायुतीच्या उमेदवाराला पाडण्याची नाही तर लढायचं कशाला असा पवित्रा तर घेतला गेला नाही ना. मैत्रीपूर्ण संबंधांचा, ती नाती जपण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना, याविषयीची चर्चा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 27 प्रभागातून जिंकलेल्या मंदाताई पाटील यांच्या विरोधात मनसेने अर्ज भरला होता. इतर कोणत्या पक्षांनी अर्जच भरला नव्हता. काही अपक्षांनी अर्ज भरले होते, परंतु त्यांचे अर्ज अवैध ठरले. मंदा पाटील या मनसेच्या माजी नगरसेविका होत्या. त्यांनी शिवसेनेत ठरलेला प्रवेश काही तासांआधी रद्द करून भाजपात प्रवेश घेतला. मंदा पाटील यांच्या विरोधात मनसेच्या सुवर्णा पाटील यांना अर्ज मागे घ्यायला लावल्याचं म्हटलं जातं. यामुळे मंदा पाटील बिनविरोध निवडून आल्या. म्हणजेच शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांनी प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला मदत केली, कारण त्यांनी अर्जच भरले नव्हते. मनसेने अर्ज मागे घेतला. ज्योती पवन पाटील 24 ब मधून जिंकल्या. त्यांच्या विरोधात या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अजित पवार गटाने आणि शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिले होते, पण त्यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाच्या ज्योती पाटील यांचा विजय झाला. ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांनी एक प्रकारे मदत केली असंच म्हणता येईल. आसावरी नवरे 26 क या प्रभागातून उभ्या होत्या. यांच्या विरोधात उभाटा, मनसे, दोन्ही काँग्रेस आणि अपक्ष यापैकी कोणीच अर्ज भरले नाहीत आणि ज्यांनी भरले होते त्यांचे अर्ज अवैध ठरले. म्हणजे शिवसेना, ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांचाच एक प्रकारे विजयी उमेदवाराला पाठिंबा होता असं म्हणता येईल. रंजना मितेश पेंडकर 26 च्या उमेदवार. शिवसेना, ठाकरे गट, मनसे, दोन्ही काँग्रेस आणि अपक्ष यापैकी कोणीच इथे अर्ज भरला नाही. रेखाताई चौधरी 18 मधून उमेदवार होत्या. शिवसेना, ठाकरे गट, मनसे, दोन्ही काँग्रेस आणि अपक्ष यापैकी कोणीच इथे अर्ज भरला नाही. शिवसेनेचे जे 4 उमेदवार बिनविरोध आले त्यात रमेश म्हात्रे 24 मधून उमेदवार होते. ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेली होती. त्यांचे उमेदवार प्रियांका पाटील यांनी अर्ज भरला होता, पण त्यांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचा विजय झाला. आपण इथे तग धरू शकत नाही असं त्यांना वाटलं की आणखी काय कारण आहे हे उभाटा गटाने सांगितलं पाहिजे. त्यांच्या उमेदवाराने अर्ज मागे का घेतला याचं उत्तर तेच अधिक समर्पकपणे देऊ शकतात. विश्वनाथ राणे 24 क मधले उमेदवार होते. त्यांच्या विरोधात मनसेच्या उमेदवाराने माघार घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले. इथे कुणीतरी कुणाशी तरी असलेली मैत्री जपली याविषयी बोललं जाते. वृषाली जोशी 24 ड यांच्या विरोधात या ठिकाणी मनसेच्या नीलम दाभोळकर यांनी अर्ज भरला होता, पण बिनविरोध निवडून आलेल्या वृषाली जोशी आणि कुणाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत ज्यामुळे मनसेने उमेदवार मागे घेतला याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. अखेर शिवसेनेच्या वृषाली जोशी या बिनविरोध निवडून आल्या. हर्षल मोरे 28 मधून उमेदवार होते. ते शिवसेना आमदार राजेश मोरे यांचे चिरंजीव आहेत. ही जागा शिवसेना ठाकरे गटाला गेली होती, तर मनसेचे इथे सिटिंग नगरसेवक होते. मात्र यंदा कोणीच इथे अर्ज भरला नाही. आता या सगळ्या उदाहरणांमधून काय लक्षात येतं की काही ठिकाणी अर्जच भरले नाहीत प्रमुख पक्षांनी, तर काही ठिकाणी अर्ज मागे घेतले. मग याला लोकशाहीचा अंत कसा काय म्हणता येईल? आपणच हार मानली असं म्हणावं लागेल. आपण लढायचं नाहीच असं ठरवल्यानंतर यात लोकशाहीची काय चूक? आपण माघार घ्यायचं ठरवल्यावर समोरचा उमेदवार जिंकणारच, त्याला लोकशाहीचा ऱ्हास असं कसं काय म्हणता येईल? बरं, ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांचे प्रमुख लक्ष हे मुंबई महानगरपालिका आहे. त्या पलीकडे बाकीच्या महानगरपालिकांवर त्यांचं फारसं लक्ष केंद्रित झालेलं नाही, कारण मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचे पहिल्यापासून एक वर्चस्व राहिलेलं आहे. तिथे जिंकणं हे त्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यासाठीच बाकीच्या महानगरपालिकात त्यांनी उमेदवार दिलेले नाहीत किंवा काही ठिकाणी दिलेत तिथे त्यांना ताकद देणारे नेतृत्व नाही किंवा उमेदवारांमध्ये लढण्याची जिद्द नाही. त्यातून हे बिनविरोध उमेदवारांचं मोठं प्रमाण दिसतंय. आणखी एक कारण म्हणता येईल ते म्हणजे ठाकरे गटातून अनेक प्रमुख कार्यकर्ते, नेते हे शिंदेंकडे किंवा भाजपाकडे गेल्यामुळे दमदार असे उमेदवारच शिल्लक राहिलेले नसण्याची शक्यता आहे. त्यांची माजी नगरसेवक राहिलेल्या उमेदवारांसमोर किंवा प्रबळ पक्षाच्या उमेदवारांसमोर डाळ कितपत शिजू शकणार होती? या सगळ्यात हे पाहायला मिळालं की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत अद्याप एकही उमेदवार बिनविरोध निवडून आलेला नाही. का झालं असेल असं? कारण तिथे जीवतोड मेहनत करून निवडणूक लढवायची आहे असा प्रत्येक उमेदवाराचा प्रयत्न आहे. त्यातून उभाटा, मनसे, काँग्रेस यांच्या कोणत्याही उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेला नाही, कारण लक्ष एकच आहे, ते म्हणजे मुंबई महानगरपालिका. ठाण्यातूनही तशीच परिस्थिती आहे. म्हणजे खरं कारण काय आहे की लढण्याची जिद्द किंवा पक्षाचा पाठिंबा असलेले उमेदवार हे मुंबई महानगरपालिकेतच आहेत. ते बाकीच्या महानगरपालिकांमध्ये नव्हते किंवा विरोधी पक्षांना त्याची गरज वाटली नसावी. अंथरूण पाहून पाय पसरावे या उक्तीनुसार सगळ्या विरोधी पक्षांनी एक प्रकारे निवडणुकीआधीच हार मानली, माघार घेतली. त्यातून हे बिनविरोध उमेदवार जिंकून आलेत. हेच खरे असेल की नाही? तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.